नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जवळचा आहे. असं का होतं की चॅटिंगवर एकदम वाघ वाटणारे काही जण प्रत्यक्षात भेटल्यावर मात्र चक्क शेळी बनून जातात? म्हणजे या ऑनलाईन आणि ऑफलाईन पर्सनॅलिटीमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक का असतो? आणि मला खात्री आहे हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडलं असेल, नाही का? म्हणजे आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण व्हॉट्सॲपवर काय बोलायचं, तासनतास गप्पा, मोठमोठे मेसेजेस, पण तोच माणूस जेव्हा समोर येतो तेव्हा अगदी गप्प, शांत. मग प्रश्न हाच पडतो की मेसेज टाईप करताना ही एवढी डेअरिंग, एवढी हिंमत येते तरी कुठून? पण एक मिनिट थांबा. जर तुमच्या बाबतीतही असंच काहीसं होत असेल तर स्वतःला दोष देणं लगेच थांबवा. कारण यात तुमची काहीही चूक नाहीये. ही काही तुमची कमतरता नाही, उलट ही आपल्या मानवी मेंदूची एक अगदी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. चला, यामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. बरोबर. तर मग चला याच्या मुळाशी जाऊया. हे जे दुहेरी वागणं आहे, म्हणजे ऑनलाईन वेगळं आणि ऑफलाईन वेगळं, यामागे नेमकं कोणतं मानसशास्त्र आहे? विज्ञान काय सांगतं याबद्दल? आता हा आकडा बघा, 90%. खूप मोठा आकडा आहे, नाही का? हा आकडा खूप काही सांगतोय, पण नक्की काय? एका संशोधनानुसार जगातले तब्बल 90% लोक, 90% लोक मेसेजमध्ये अशा गोष्टी अगदी सहज लिहून टाकतात ज्या समोरासमोर बोलायची त्यांची हिंमतच होत नाही. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आणि यामागचं जे शास्त्रीय कारण आहे ना, त्याला मानसशास्त्रात ऑनलाईन डिसइनहिबिशन इफेक्ट असं म्हणतात. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ असा की आपला मोबाईल किंवा कॉम्प्युटरची स्क्रीन आपल्यासाठी एका ढालीसारखी काम करते. एक अशी ढाल ज्याच्या मागे आपण अगदी सेफ असतो. बघा, जेव्हा आपण फेस टू फेस बोलतो तेव्हा समोरच्याचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज, आवाजातले चढ उतार हे सगळं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे आपल्यावर एक प्रकारचा सामाजिक दबाव असतो. पण चॅटिंगमध्ये हे काहीच नसतं. समोरून काय रिॲक्शन येईल हे दिसत नाही आणि त्यामुळेच आपल्या मेंदूतलं जे भीतीचं केंद्र आहे, ज्याला ॲमिग्डाला म्हणतात, ते एकदम शांत राहतं. आणि मग काय, आपण एकदम बिनधास होऊन जातो. या विषयावर सायबर सायकॉलॉजिस्ट डॉक्टर जॉन सुलर यांनी खूप चांगलं काम केलंय. ते म्हणतात की ऑनलाईन असताना आपल्या मनात दोन गोष्टी पक्क्या असतात. एक म्हणजे मी सुरक्षित आहे आणि दुसरं म्हणजे माझी ओळख कुणाला कळणार नाही. यालाच ते डिसोसिएटिव्ह ॲनॉनिमिटी म्हणतात. आणि गंमत म्हणजे ह्याच भावनेमुळे काही जण दुसऱ्यांना ट्रोल करतात, तर काही जण आपल्या मनातल्या अगदी खास गोष्टीसुद्धा अनोळखी लोकांशी शेअर करतात. बरं, हे सगळं तर जगभरात घडतं, पण आपल्या भारतीय संदर्भात ही गोष्ट अजूनच इंटरेस्टिंग बनते. चला बघूया आपल्याकडच्या तरुणाईच्या बाबतीत हे कसं लागू होतं. आपण पाहिलं तर आपली संस्कृती मुळातच थोडीशी लाजाळू आहे, वडीलधाऱ्यांचा आदर करणारी आहे. त्यांच्या समोर किंवा मग विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीशी खूप मोकळेपणाने बोलायला आजही आपल्याकडे बंधनं आहेत. आणि सगळ्यात मोठी भीती कोणती? तर लोक काय म्हणतील, म्हणजे आपल्याला जज केलं जाईल, आपल्याबद्दल मत बनवलं जाईल, ही भीती. याच सगळ्यामुळे भावना व्यक्त करण्यासाठी मेसेजिंग हे खूप मोठं आणि सोपं माध्यम बनलंय. आणि याचं एक उत्तम, अगदी परफेक्ट उदाहरण म्हणजे आपलं अरेंज्ड मॅरेज सेटअप. विचार करा, पहिल्यांदा भेटल्यावर मुलगा मुलगी एकमेकांशी बोलायला किती संकोच करतात. पण एकदा का ते घरी पोचले की व्हॉट्सअपवर रात्रभर गप्पा सुरू. खरं तर हे मेसेजिंग त्यांना एकमेकांना समजून घ्यायला एक सेफ स्पेस देतं. ओके, तर यामागचं कारण तर आता आपल्या लक्षात आलंय. पण आता खरा प्रश्न असा आहे की ह्या सवयीचा आपल्या नात्यांवर वाईट परिणाम होऊ नये यासाठी काय करायचंय? चला, त्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. पहिली टीप, संवादाचा पूल बांधा. म्हणजे काय, तर मेसेजचा वापर फक्त बोलणं सुरू करण्यासाठी करा, एक आईसब्रेकर म्हणून. पण जेव्हा काही महत्त्वाचं बोलायचं असेल, जसं की प्रेम व्यक्त करायचं आहे किंवा माफी मागायची आहे, तेव्हा ते प्रत्यक्ष भेटून किंवा निदान फोनवर तरी बोला. दुसरी टीप, आणि ही खूप महत्त्वाची आहे, गैरसमज टाळा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, टेक्स्ट मेसेजला भावना किंवा आवाज नसतो. आपण गमतीत लिहिलेली एखादी गोष्ट समोरच्याला टोचू शकते. त्यामुळे भांडणं किंवा वाद घालण्यासाठी टेक्स्टिंग हा प्लॅटफॉर्म नाहीच नाही. आणि तिसरी टीप, भीतीवर मात करा. जर समोरासमोर बोलायला भीती वाटत असेल तर ठीक आहे, आरशासमोर उभं राहून बोलण्याचा सराव करा. स्क्रीनच्या मागे लपणं खूप सोपं असतं, पण खरं नातं, खरा विश्वास हा डोळ्यात डोळे घालून बोलल्यानेच तयार होतो. तर मग आता खरा प्रश्न उरतो, ही जी मोबाईल स्क्रीन आपल्याला हिंमत देते ते खरंच धैर्य आहे का, की फक्त एक आभास? चला, याच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, मोबाईलची स्क्रीन आपल्याला तात्पुरती हिंमत नक्कीच देऊ शकते, पण ती खरेपणा देऊ शकत नाही. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलण्यात जी एक ताकद असते, जी स्पष्टता असते, ती 1000 शब्दांच्या मेसेजमध्ये कधीच येऊ शकत नाही. तर मग
आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आपणही कीबोर्ड वॉरियर आहोत का? मेसेजवर शेर आणि प्रत्यक्षात ढेर असं काहीसं आपलं होतं का? यावर विचार करायला हरकत नाही. मनाचे खेळ सादर करते डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ. संपर्क 9505836688. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.